झारखंडच्या रांचीमध्ये जंतर मंतरची पुनरावृत्ती झाली। बॅरिकेडिंग तोडून विद्यार्थ्यांनी विधान भवनावर धडक मारली आणि पेपरफुटी विरोधात विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले। पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुरासह लाठीचार्जही करण्यात आला। या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती कळते। पोलिसांकडून हा लाठीचार्ज करण्यात आला, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण होतं। झारखंडमध्ये जंतर मंतरची ही अक्षरशः पुनरावृत्ती पाहायला मिळाली। पेपरफुटी विरोधात सोमवारी विद्यार्थ्यांनी थेट झारखंड विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न झाला, मात्र आंदोलकांनी बॅरिकेडिंग तोडले, विधान भवनाकडे कूच सुरू ठेवली आणि यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी आधी पाण्याचा मारा केला, त्यानंतर लाठीचार्ज केला आणि तरीही आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। संध्याकाळी पुन्हा पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवलं। या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती कळते। सरकार के द्वारा कोई आउटपुट नहीं है, उल्टा प्रशासन के द्वारा हम लोग को यहाँ से भगाने का काम कर रहे हैं, हमारे साथी को मारने का काम कर रहे हैं। ये कहाँ का लोकतंत्र है? हेमंत सोरेन, आप इतना तानाशाह नहीं हो जाइए। ये छात्र नौजवान आपको सत्ता पर बैठाया है, सत्ता से उखाड़ कर फेंकेगा, ये हम कमिटमेंट करने आया हुआ। अरे क्या किया हमने भ्रष्टाचार को उजागर करने को आपको सीबीआई का जांच का मांग करिए, हमने पेपर लीक को उजागर करने के लिए मांग किया, हमने परीक्षा को रद्द करने का मांग किया। अब लाठी से बात कीजिएगा, अब लाठी से बात कीजिएगा, ये नहीं चलेगा। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, झारखंडमध्ये रांचीमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये खरं तर उग्र आंदोलनं होती, मात्र विद्यार्थी शांत होते, मोर्चा काढत होते, तरी देखील पोलिसांनी लाठी चार्ज केलेला आहे। पुनरावृत्ती ही सगळी दिल्लीमधल्या विद्यार्थी आंदोलनाची दिसून येते जंतर मंतरवरच्या। अजूनही सरकार विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत नाही, त्यामुळे आता काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप इथून पुढे असणार आहे आणि काय नेमक्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया येत आहेत? निश्चितच अनुपमा, खरं तर झारखंडमधला जो घटनाक्रम आहे तो अत्यंत वेगाने आणि झपाट्याने बदलत जातोय। आपण पाहिलं असेल की झारखंड लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळतोय। 24 जुलैपासून विद्यार्थी मुंडा या स्टेडियमवरती ते आंदोलन करतायत आणि उपोषण देखील केलं जातं। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती झारखंड लोकसेवा आयोगाच्या जे अध्यक्ष आहेत त्यांचा राजीनामा देखील घेण्यात आला, त्यांची चौकशी सुद्धा 4 वेळेला करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी झारखंडमधलं झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं जे सरकार आहे त्या सरकारच्या विरोधातला जो रोष आहे तो विद्यार्थ्यांकडून व्यक्त केला जातोय। हेमंत सोरेन असतील किंवा या सगळ्या संदर्भात काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार आहे याबद्दलही अद्यापही स्पष्टोक्ती आलेली नाहीये। दुसऱ्या बाजूला या सगळ्या प्रकरणामध्ये स्थानिक झारखंडमधला जो विरोधी पक्ष आहे तो भाजपनं आज झारखंड बंदची हाक दिलेली आहे। आज 11 ऑगस्ट रोजी झारखंडमध्ये भाजपकडनं बंदची हाक देण्यात आली आहे, त्यामुळे राज्यव्यापी बंद करून या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कुठेतरी पुश करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय। ज्या पद्धतीने जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवर हल्ले झाले होते, पोलिसांकडनं खिळे लावून हल्ला करण्यात आला, हा आरोप करण्यात आला होता, त्याच पद्धतीनं किंवा त्याहूनही अधिक भीषण पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती काल जेव्हा त्यांनी विधानभवनावरती विधानसभेवरती आंदोलन केलं त्यावर त्यांच्यावर अशाच पद्धतीनं पोलिसांकडनं हल्ले करण्यात आल्याचं चित्र या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता विशेषत्वानं झारखंड प्रकरणावरती आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेमध्ये एक निवेदन सुद्धा करू शकतात अशी देखील माहिती मिळते। त्या निमित्तानं झारखंड अमित शहा हे पुन्हा एकदा संसदेमध्ये अनेक दिवसानंतर पाहायला मिळतील आणि विरोधी पक्षाची या सगळ्या संदर्भात भूमिका नेमकी काय असणार आहे, कारण खरं तर विरोधी पक्षाचं UPA अलायन्समधल्या इंडिया आघाडीमधल्याच घटक पक्षाचं सरकार हे झारखंडमध्ये आहे, त्यामुळे या सगळ्या संदर्भात इंडिया गठबंधनची नेमकी काय भूमिका आहे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती स्थानिक हेमंत सोरेन सरकार काँग्रेस सरकार नेमकी काय भूमिका घेतं यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत। त्यामुळे झारखंड लोकसेवा आयोगाचा अध्यक्षाचा झालेला राजीनामा, त्यांची झालेली चौकशी आणि त्यानंतर भाजपकडनं आज झारखंड बंदची देण्यात आलेली हाक, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये नेमकं पुढील काही तासात पुढील काही दिवसात काय घडतंय आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात स्थानिक सरकार नेमकी काय भूमिका घेते यावर या आंदोलनाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।